आत्ता आपण जी घटना किंवा स्टोरी बघणार आहोत ना, तर त्याच्याबद्दल मी जास्त काही सांगत नाही. तर एकदम आता विचित्र पद्धतीची घटना आहे आणि काही गोष्टी अशा असतात ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवूच शकत नाही. अशाच पद्धतीची ही पण घटना आहे. पण त्याच्याबद्दल जास्त न बोलता आपण घुसूया डायरेक्ट मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेश या ठिकाणचा जबलपूर जिल्हा आहे आणि त्या ठिकाणचा धनसोर नावाचा तालुका आहे. या तालुक्यामध्ये बरोदामाल नावाचे एक गाव आहे आणि या गावामध्ये शैलकुमार पटेल उर्फ शिल्लू हे राहत आहेत. त्यांचं वय साधारण 55च्या आसपासचं आहे. म्हणजे आता हे ज्येष्ठ नागरिक झालेले आहेत आणि त्यांचं शेती आणि दूध विक्री वगैरे अशा पद्धतीचा व्यवसाय आहे. आता त्यांची पत्नी आहे, पत्नीचं नाव आहे रमाबाई. त्यानंतर त्यांना एक मुलगी आहे. त्या मुलीचं लग्न झालेलं नाही. म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस तिचं लग्न झालेलं नव्हतं. आता झालं की नाही मला माहीत नाही. त्यानंतर त्यांचा एक मुलगा आहे. त्या मुलाचं नाव आहे प्रमोद. त्याचं वय साधारणपणे 25 वर्षाचं आहे आणि त्या प्रमोदची पत्नी आहे आणि त्यांचा एक मुलगी आहे, छोटीशी एक 1-1.5 महिन्याची मुलगी आहे. तर हा जो प्रमोद आहे ना, त्या प्रमोदची ही जी पत्नी आहे ती पत्नी दुसरी पत्नी आहे. म्हणजे त्याची अगोदरची जी बायको होती ना, ती बायको पळून गेलेली होती आणि नंतर मग त्यानं दुसरं लग्न केलं. पण ह्याची बायको जी आहे तिचं पण ते दुसरं लग्न होतं. असं ह्या दोघांचंही सेकंड लग्न होतं आणि आता ह्या लग्नाला जवळजवळ 1.5 वर्ष झालेली आहेत आणि यांना 1 महिन्याची 1.5 महिन्याची काय मुलगी आहे. अशा पद्धतीनं याचा संसार आहे आणि हा प्रमोद जो आहे त्याचं शेती आणि दूध वगैरे तर आहेच, पण त्याचबरोबर त्याचं गावामध्ये एक छोटंसं किराण्याचं दुकान आहे. त्यामुळे हा जो परिवार आहे त्या परिवारात एक बहीण आहे, भाऊ आहे आणि त्या भावाचा संसार आहे आणि आईवडील आहेत. त्यामुळे अत्यंत टुमटुमीत अशा पद्धतीचं चांगलं यांचं चाललेलं होतं. म्हणजे मध्यमवर्गीय शहरामधले मध्यमवर्गीय कसे मस्त टुमटुमीत राहतात त्या पद्धतीनं हे टुमटुमीत राहत होते. सगळं चांगलं चाललेलं होतं. आता याच्यामध्ये काय होतं की आता यांचा एकुलता एक मुलगा, त्यामुळे त्या मुलाला पण जाणीव होती की बाबा माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी एवढं केलेलं आहे. त्यामुळे आणि माझ्या आईवडिलांना माझ्याशिवाय कोण नाही आणि त्यांच्याशिवाय मला कुणी नाही, माझ्याशिवाय त्यांना कुणी नाही. त्यामुळे एकमेकांना आदर करणं, प्रेम करणं हे होतंच आणि त्यामुळे त्या घरामध्ये तसा आदर होता, प्रेम होता. आता ते जे वडील आहेत म्हणजे ते जे शिल्लू आहेत ते शिल्लू थोडेसे गांजा पिणारे, थोडेसे म्हणजे कसलं एकदा प्यायला लागलं की माणूस काय तर पण गांजा पिणारे होते, गांजाचं व्यसन होतं. पण आता ठीक आहे, म्हणजे काय आता शेवटी वय झालेलं आहे आता त्यांचं, त्यामुळे त्या पोरानं पण इग्नोर केलं, जाऊ दे आता म्हाताऱ्याला काय करायचं आहे. म्हणजे आता ते त्या भाषेत जे काय म्हणत असेल ते जे काय करायचं ते करू दे बाबा, कारण ते काय शेवटी आता ते व्यसन आहे काही ते सुटत नव्हतं अशा पद्धतीनं. आता बघा तारीख आहे 26 मार्च 2021. तर काय झालं होतं, काही लोकांच्या बरोबर हे जे शिल्लू आहेत ते म्हणजे वडील जे आहेत ते गांजा ओढण्यासाठी म्हणून घराच्या बाहेर पडले. आता बाहेर पडले पण त्यानंतर ते घरी आलेच नाहीत. आता कसं झालं की गांजा ओढायला गेले, त्यानंतर ते तिथं जरा वेळ थांबले, नंतर माघारी आले आणि मग जेवण वगैरे केलं आणि झोपलं, असं अनेक वेळा व्हायचं. पण आता हे घरीच आले नाहीत. आता इकडं रात्र झाली, उशीर झाला. आता ती जी पत्नी आहे ती पत्नी काळजी करायला लागली, मुलगा काळजी करायला लागला, सून काळजी करायला लागली, मुलगी काळजी करायला लागली, सगळं घरदार काळजी करतंय की हे शिल्लू अजून कसे काय आले नाही आहेत. त्यानंतर मग यांना असं वाटलं की बाबा आता कुठंतरी यांनी गांजा मारला आणि कुठल्या तरी मित्राच्या बरोबर हे तिकडंच थांबलेले असतील असं त्यांना वाटलं आणि मग ते चिलिंबिलिंब ओढत तिकडंच बसले असतील आणि त्यामुळे मग ह्यांनी रात्रीचं ते जेवण वगैरे केलं आणि म्हटले आता उद्या सकाळी येतील. पण दुसरा दिवस उजाडला तरी पण काही शिल्लू आले नाहीत. आता मग या ठिकाणी ह्या मुलानं किंवा त्या आईनं यांनी त्या गावामध्ये बघितलं, त्या अड्ड्यावरती जाऊन बघितलं, नंतर जे चिलिंब हद्दर होते त्यांच्यापर्यंत हे गेले, त्यांना विचारलं, इकडं तिकडं सगळीकडं बघितलं, पण कुठंही शिल्लू यांचा तपास लागत नव्हता. आता मग ह्या आईचं म्हणणं असं होतं की आपण पोलिसांमध्ये तक्रार दाखल करू. आता मग त्या मुलाचं म्हणणं होतं की आता हे चिलिंब प्यायला गेलेले आहेत, गांजा ओढायला गेलेले आहेत, तर ते येतील, असं बघूया आपण, वाट बघू. आणि कधी काय होतं त्या मुलाला काहीतरी काम निघायचं, अचानकपणे बाहेर जायचा, इकडं जायचा, असं सगळं चाललेलं होतं आणि त्यामुळे मग ते काय तक्रार काय दाखल होत नव्हती आणि याच्यामध्ये 2-3 दिवस गेले. आता मुलाचं काहीतरी काम चाललं होतं त्याच्यात 2-3 दिवस गेले, पण इकडं ती जी पत्नी आहे त्या पत्नीला काय राहवत नव्हतं आणि त्यामुळे मग तिला आपल्या पतीची चिंता, बाबा कुठं गेला असेल वगैरे, कारण त्या बायकोला काळजी असतेच ना, नवरा जर तासभर उशीर जर झाला ना तर ती आमचा बाबा कुठं गेला बाई, अशा पद्धतीनं ते तिला वाटतं.
आणि कसं असतं माहिती आहे का, की ज्या नवऱ्याची बायको त्याला जास्त बडबड करते तीच बायको त्याच्यावरती जास्त प्रेम करते. म्हणजे काही मंडळी तर अशी आहेत की जिची जास्त बडबड आहे तिचं जास्त प्रेम असतं, असं अनुभवी लग्नरुग्ण जी मंडळी आहेत तर ती मंडळी सांगत असतात. तर असो, म्हणजे एखाद्याला जर त्याच बायकोनं चपलेने मारलं तर तो म्हणेल ती जेवढं मारते तेवढं जास्त प्रेम असतं, असंही म्हणणारे काही मंडळी असतात, ते लग्नरुग्ण असतात. त्या बिचाऱ्यांना काही बोललं काही म्हटलं तरी काही फरक नाही पडत. असं जाऊ दे, आपण आता स्टोरीकडे जाऊ. तर बायकोला टेन्शन आले की बाबा आमचा बाबा कुठं गेलेला आहे. आणि त्यानंतर मग तिनं काय केलं, तिचा एक चुलत भाऊ होता, त्याचं नाव आहे जोधासिंह पटेल. तर याचं वय आहे साधारण 70 वर्षाचं. तर अशा पद्धतीनं मग हा चुलत भाऊ आणि ही आई म्हणजे ही बाई रमाबाई हे दोघंजण हे आता पोलीस स्टेशनला गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं असं ती व्यक्ती गेलेली आहे, गायब झालेली आहे, 2-3 दिवस झालेत असं सांगितलं. यावेळी या ठिकाणी पोलिसांनी त्यांना सांगितलं की म्हटले आम्हाला एक प्रेत मिळालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग पोलिसांनी त्यांना फोटो दाखवला, नंतर गळ्यातली माळ दाखवली, लोखंडी कडा दाखवला. आणि मग त्या ठिकाणी त्या पत्नीनं ओळखलं की हे शिल्लूच आहेत. आणि या ठिकाणी त्या शिल्लूला जाळण्याचा प्रयत्न झालेला होता, त्यांना मारण्यात आलेलं होतं, त्यांचा खून करण्यात आलेला होता. आणि हे सगळं ज्यावेळेस आता त्या पत्नीला कळलं, भावाला कळलं, मुलांना कळलं आणि मग त्या घरामध्ये सगळीकडं कळलं, प्रचंड आरडाओरडा गोंधळ झालेला आहे. आता प्रश्न हा होता की या शिल्लूंना जे म्हणजे आता 50-55 वय त्यांचं होतं, कोणाच्या आद्यात नाही माद्यात नाही, यांची इतक्या निर्दयीपणे म्हणजे त्यांना मारलं आणि त्यांना जाळण्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता. तर असं कोणी केलं, काय त्यांना मारलं, कशासाठी मारलं, काय म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, यांची कोणाबरोबर दुश्मनी होती, यांनी कोणाचं काय मांजर मारलेलं होतं, यांनी असं काय केलं होतं की त्यांना अशा पद्धतीनं मारलं गेलं. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची होती. पोलिसांच्या तपासाला म्हणजे ऑलरेडी सुरुवात झाली होती, पण आता ज्या वेळेस ओळख पटली त्यानंतर मात्र अधिक जोरानं तपास सुरू झाला आहे. आता याच्यामध्ये शैलू यांच्यावरती अंत्यसंस्कार झालेले आहेत. आता यावेळेस ज्या अंत्यसंस्काराच्या वेळेस पोलीस पण हजर होते. आता या ठिकाणी त्या पत्नीनं त्या पोलिसांना सांगितलं, म्हटली की ज्या दिवशी माझे पती गायब झाले होते त्या दिवशी या ठिकाणचा तो एक माणूस दिसतोय ना, तो माणूस हा माझ्या पतीबरोबरती गेलेला होता, म्हणजे माझा पती याच्याबरोबरती गेला होता असं त्या पत्नीनं सांगितलं. आता मग त्यावेळेस मग पोलिसांनी अधिक माहिती घेतली तर त्या ठिकाणी आयुष शर्मा हा तिथं उपस्थित होता. मग पोलिसांनी काय केलं, त्या आयुषला थोडंसं बाजूला घेतलं आणि बाजूला घेऊन मग त्याला गाडीमध्ये घातलं. आणि गाडीमध्ये घातल्यानंतर त्याच्याबरोबर अगदी प्रेमानं पोलिसांनी चौकशी केली. आणि आता पोलिसांचं एवढं सगळं प्रेम बघितलं, अनुभवलं आणि त्याच्यानंतर मग त्यानं जे काही घडलं होतं ना ते सगळं सांगून टाकलं. आता त्या दिवशी म्हणजे कधी 28 मार्च 2021ला आयुष आणि त्याचा मित्र मनोज म्हणजे मनोज बैगा, तर हे दोघंजण ह्या शैल पटेल जे आहेत त्यांना संध्याकाळी 7 वाजता भेटलेले होते. आणि त्यांना म्हटले चला आपण गांजा प्यायला जाऊ. आणि मग त्या निमित्तानं गाडीमध्ये 2 व्हीलरवरती बसवलं आणि धनसोरचा तिराहा या भागापर्यंत ते पोहोचले. आता ह्यांना 2 व्हीलरवरती तिथं घेऊन गेले. आता त्या ठिकाणी राहुल नेमा नावाचा एक तरुण होता, जो तरुण कार घेऊन थांबला होता. त्याच्याबरोबर त्याचा ड्रायव्हर होता राहुल यादव आणि हे दोघंजण तिथं उभे होते. मग आता हे तिघंजण गेले होते तर ह्या तिघांनी 2 व्हीलर तिथं लावली आणि जाऊन त्या 4 व्हीलरमध्ये बसले, त्या राहुलच्या 4 व्हीलरमध्ये बसले. आणि त्या ठिकाणी मग भरपूर या सगळ्यांनी मिळून गांजा पिला. आता गांजा पिल्यानंतर मग त्यांची गाडी घनसोरच्या बाजूला निघाली. आणि जात असताना मग या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणच्या त्या ज्येष्ठ नागरिकाला शैल यांना मारहाण करायला सुरुवात केली. आणि त्याच ठिकाणी त्यांचा दोरीनं गळा आवळला आणि त्यांचा खून केला. खून केल्यानंतर गडगोरखपूर नावाचं भाग आहे, त्या भागातलं जंगल आहे, त्या जंगलामध्ये त्यांना नेलं. त्या ठिकाणी एक खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये त्यांना टाकलं. तिकडला पालापाचोळा होता तो त्यांच्यावरती टाकला आणि त्या पालापाचोळ्याला आग लावली आणि त्यांना जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि ही मंडळी जी आहेत ती फरार झाली. आता फरार झाली, काही झालं तरी नंतर मग पोलिसांनी या 4ही जणांना अटक केलेली आहे. आता या चौघांनी हत्या का केली होती, आता लक्षात घ्या, ह्या चौघांमध्ये आणि जे मृतक झाले त्यांच्यामध्ये काय वाद होता का? नाही, उलट प्रेम होतं, गांजा प्रेम.
गांजा प्रेम म्हणजे कसं, हे पण गांजा प्यायचे ते पण गांजा प्यायचे, त्याच्यामुळे उलट ते तसं प्रेम वाढतं काही लोकांचं, तर ते गांजा प्रेम होतं. पण यांच्यात काय वाद नव्हता, भांडणं नव्हती, काही नव्हतं. मग असं असतानाही या मंडळींनी त्यांना का मारलं, आणि सगळी एकाच गावातली मंडळी आहेत बरं का. हत्या का झाली होती तर बघा, हत्यानंतर 5-6 दिवसांनी खरा मास्टरमाइंड कोण होता त्याचं नाव पुढं आलेलं होतं, आणि तो मास्टरमाइंड दुसरा तिसरा कोणी नव्हता तर मृतकाचा एकुलता एक मुलगा होता, त्याचं नाव आहे प्रमोद पटेल. ह्याच प्रमोदनं स्वतःच्या बापाला मारण्याची सुपारी दिलेली होती. आता काय झालं होतं नक्की बघा, प्रमोदची पहिली बायको पळून गेलेली होती, त्यानंतर त्यानं दुसरी केलेली होती. आता मी कुठेतरी वाचलंय बरं का, वाकडी तिकडी बाभळ कोणी तोडून नेली, पहिली पळून गेली म्हणून दुसरी बायको केली. तर याच्यासारखी ह्याची अवस्था होती. आता या प्रमोदची दुसरी बायको होती, आणि या बायकोवरती याचं जीवापाड प्रेम होतं, नितांत प्रेम होतं, आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे वगैरे असलं काय असतं ना तसलं ते सांभाळत होतं तिला. आता या बाईवरती, या सुनेवरती या सासऱ्याची वाईट नजर आहे, आणि सासरा आपल्याबरोबर ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय असं या सुनेला वाटत होतं. आणि मग तिनं काय केलं, ती गोष्ट आपल्या पतीला सांगितली की बाबा, सासरा जो आहे म्हणजे तुमचे वडील जे आहेत ते माझ्यावरती वाईट नजर ठेवतायत आणि माझ्यावरती हात टाकण्याचा, जवळीक साधण्याचा प्रयत्न करतायत. त्यावेळेस मग या मुलानं सांगितलं, म्हटले की इतक्या वर्षापासून मी वडिलांना ओळखतोय, माझे वडील एवढे चांगले आहेत वगैरे वगैरे त्यानं सांगितलं. आणि जर समजा कधी त्यांच्याकडून चुकून काही घडलं असेल, कसं आहे त्यांना गांजा प्यायचं व्यसन आहे, त्यामुळे गांजाच्या नशेमध्ये जर समजा त्यांनी चुकून काय एखादी गोष्ट केली असेल किंवा त्यांच्याकडून चुकून झालं असेल तर आपण त्यांच्याशी बोलूया, किंवा ह्या गोष्टी असं काही ते करू शकत नाही, त्यांच्या आमच्या संस्कारात वगैरे, अशा पद्धतीनं त्या मुलानं आपल्या पत्नीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. आता एक दिवस असं झालं की ज्या दिवशी हा अचानकपणे घरी आला, आणि घरी आला त्यावेळेस त्याचा बाप या सुनेबरोबर ती लगट करताना त्यानं याची देही याची डोळा त्याची घरामध्ये बघितलं. आता बघितल्यानंतर त्या मुलानं प्रचंड आरडाओरडा करायला सुरुवात केली, गोंधळ घालायला सुरुवात केली, कारण त्याला धक्का बसला की आपला बाप अशा पद्धतीनं आपल्या पत्नीबरोबर ती वागतो आहे. आणि मग तो बाप जो आहे तो तिथून सुनेपासून बाजूला झाला, नंतर मग तो बाजूला निघून गेला. पण या ठिकाणी त्या मुलाला इतका मानसिक धक्का बसलेला होता की सून ही मुलीप्रमाणे असते, आणि त्या मुलीला म्हणजे तिला आपण मुलीप्रमाणे वागवायचं आहे, तिला तेवढा जीव लावायचा आहे, त्या पद्धतीनं ती पण जीव लावते वडिलांप्रमाणे. असं असताना हे तिच्यावरती अशा पद्धतीची नजर ठेवतायत. आणि एवढंच हे सगळं पाहिल्यानंतर की आपण आपल्या वडिलांना काय समजत होतो आणि ती व्यक्ती काय झालेली आहे अशा पद्धती, मग त्या इतका राग आला त्या व्यक्तीला. आणि हा बाप म्हणजे माझी पहिली बायको पळून गेली, दुसरी बायको केलेली आहे, आणि आता दुसऱ्या बायकोवरती हा बाबा अशा पद्धतीनं वाईट नजर टाकतोय, ही गोष्ट त्या मुलाला बिलकुल म्हणजे बिलकुल सहन झालेली नाही आहे. ज्याला देवतेप्रमाणे आदर करत होतो असा फादर जर असा गद्दार निघाला तर मात्र मग हा आता पोराचं लक्षच कशावरती लागत नव्हतं, आणि तो प्रचंड टेन्शनमध्ये आलेला होता. आता हे 5-6 दिवस त्याच्या डोक्यामध्ये टेन्शन होतं. आता या प्रमोदचा जीवाचा जीवलग मित्र ज्याचं नाव आहे राहुल नेमा. आता या राहुलबद्दलचं तुम्हाला थोडक्यात सांगतो की याचा जीवलग मित्र कसा होता, तर हा एक प्रतिष्ठित पुढारी होता त्या ठिकाणचा, त्या पुढाऱ्याचा हा सुपुत्र होता. आता पुढाऱ्याचा पोरगा म्हटल्यानंतर आणि त्याच्यातही तो बिघडलेला सुपुत्र होता. आता हा मस्तपैकी खाणं पिणं मौज मजा करणं अशा पद्धतीनं याची जिंदगी चाललेली, आणि त्याच्या आजूबाजूला 4-2 टाळके हाजी होजी करणारी असायचीच, कारण शेवटी कसं आहे चपटी मिळाली की लगेच हे बाकीची सगळी मंडळी पुढं मागं करतातच, त्यामुळे तसंच व्हायचं. त्याच्या पुढं मागं काय असायचं ना, एक विचित्र पद्धतीचा हा समाजसेवक होता. एक तर तो लफडी करायचा, त्याच्यानंतर लफड्यामध्ये पडायचा, आणि लफड्यामधून बाहेर पण काढण्याचा विचार करायचा, लफडी सोडवण्याचं पण काम करायचा, अशा पद्धतीचं लफडेबाज कामं हे करत असायचा. आणि हा राहुल हा अत्यंत चालबाज पण होता. म्हणजे काय होतं माहिती आहे का, यानं काय केलं, एकदा आपल्याच बापाचा ट्रॅक्टर जो होता तो ट्रॅक्टर विकून टाकला. आता ट्रॅक्टर विकल्यानंतर बापाने ओरडायला सुरुवात केली, ट्रॅक्टर कुठं गेला असं तसं. त्यावेळेस ह्यानं सांगितलं नाही, ट्रॅक्टर चोरीला गेलेला आहे, आणि ह्यानं स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि ट्रॅक्टर चोरीला गेला अशी तक्रार नोंदवलेली होती. आणि नंतर पोलीस ज्यावेळेस त्या ट्रॅक्टरपर्यंत पोहोचले त्यावेळेस त्यांना कळलं की या बाबाजी चोरी झाली नव्हती, तर हे विकत घेतलेला ट्रॅक्टर आहे. अशा पद्धतीचा हा राहुल होता. आता काय झालं माहिती आहे का, हा बड्या बापाचा बेटा आहे, आपण काही करू शकतो अशा आविर्भावामध्ये असलेला हा सगळा प्राणी होता, आणि हा प्राणी होता प्रमोदचा मित्र. आता काय झालं, यानं म्हणजे प्रमोदनं आपला बाप कसा वागतोय हे त्या राहुलला सांगितलं.
आता बघा, मित्राची जबाबदारी काय असते, तर आपल्या मित्राला चांगला सल्ला देणं, चुकीच्या गोष्टीतनं दूर करणं आणि आपल्या मित्राचं भलं कशामध्ये होईल हे सांगणं, हे मित्राचं खरं काम असतं. पण यानं त्याला सांगायला सुरुवात केली. म्हटलं, काय सांगतो तू? हां, म्हाताऱ्याने असं केलं म्हणजे आता तो अशाच भाषेत बोलला असेल असं नाही, पण त्याला उचकून देण्याचं काम यांनी केलं. अरे म्हणला, असं वागतोय तसं वागतोय, हे नाही, माझा जर बाप असता तर म्हटला मी त्याची मुंडीच पिरगळली असते, असंच केलं असतं, तसंच केलं असतं, हेन तेन इतकं त्याला फुगून दिला त्या प्रमोदला, इतकं फुगून दिला. म्हटला त्या बापाला जिवंत राहण्याचा अधिकारच नाही, संपवून टाक म्हणला त्याला. झालं बाबा. आता इकडं या प्रमोदच्या पण डोक्यामध्ये घुसलेलं होतं. म्हटला बापाने अशा पद्धतीनं वागलाय आणि त्यामुळे आता मित्रानं दिलेला हा जो सल्ला आहे तो सल्ला त्याला पटलाय. तो म्हटला ठीक आहे, आता काय करावं लागेल. मग यानं सांगितलं राहुलनी, म्हटलं एक काम कर, तू मला 50,000 रुपये दे. म्हटला मी म्हाताऱ्याचे बरोबर रामनाम सत्य करून टाकतो. आता हे त्याला सांगितलं. मग हा पण तयार झाला. ह्यानी लगेच त्याला 15,000 रुपये ॲडव्हान्स दिला आणि म्हटला उरलेले 35,000 आहेत ना, ते तुला मी नंतर देतो. अशा पद्धतीनं यांची डील ठरली. डील ठरल्यानंतर हा राहुल कामाला लागला. मग राहुलचा ड्रायव्हर होता राहुल यादव आणि त्याचबरोबर त्याचे 2 सामाजिक मित्र होते. एक होता आयुष आणि दुसरा होता मनोज. तर ह्या 2 प्राण्यांना बरोबर ते घेतलं आणि हा तिसरा, चौथा, असे 4 जण हे सगळे एकत्र झाले. या चौघांनी प्लॅन केला आणि त्या प्लॅनप्रमाणे मग त्या वडिलांना संपवलं. 302 कलम, 201, 364 आणि 120B प्रमाणे या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि हे जे 5 जण प्राणी आहेत ते 5ही जण मग पोलिसांनी अटक केलेले होते. या सगळ्या घटनेमध्ये आपल्या सुनेवरती वाईट नजर ठेवणारा सासरा जो आहे तो सासरा संपलेला आहे. त्यानंतर मुलानं आपल्याच वडिलांची सुपारी दिली. आता तो मुलगाही तुरुंगामध्ये गेलेला आहे. आता यांच्या घरामध्ये कोण राहिलं? एकतर ते आई राहिली, त्यानंतर सून आणि त्यांची छोटीशी मुलगी आणि एक लग्नाला आलेली मुलगी. अशा पद्धतीनं सगळ्या महिला मंडळच घरामध्ये, पुरुष मंडळाने एकानं दुसऱ्याचा घात केलेला आहे आणि ते दोघंही आता म्हणजे त्या घरी नाही आहेत. या सगळ्या घटनेमध्ये हा एवढाच एक मार्ग होता का? त्या बापाला संपवणं, त्याला मारणं आणि सुपारी देणं एवढाच मार्ग शिल्लक होता का? नाही, मार्ग अनेक होते, पण ते मार्ग पाहण्याची दृष्टी मात्र यांच्याकडे नव्हती. एक तर हा जो प्रमोद आहे तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकत होता, पोलिसांना सांगू शकत होता की असं यांनी केलेलं आहे आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली असती. पण जर समजा तसं करू शकत नव्हता तर त्यानं ते घर बदलायचं होतं, दुसरीकडे राहायला जायचं होतं, पत्नीला घेऊन दुसरीकडे जायचं होतं, नाहीतर यांना दुसरीकडे शिफ्ट करायचं होतं. हा पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध होता. पण चुकीचे आणि नालायक मित्रांचे ज्यावेळेस आपण सल्ले घेतो ना, त्यावेळेस मग अशा पद्धतीच्याच घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतात आणि म्हणून आपल्याला चांगल्या सल्लागारांची गरज आहे. म्हणजे सल्ला देऊन गार करणारी मंडळी आपल्याकडे भेटत नाहीत. सल्ला देऊन लोक गरम करतात आणि गरम करून स्वतःचीच पोळी भाजून घेतात. अशा पद्धतीचीच माणसं भेटतात. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये चांगले सल्लागार जर असतील तर चांगलं होतं आणि जर असे चुकीचे सल्लागार भेटले तर चुकीच्या गोष्टी घडतात. लक्षात ठेवा, ठेच यांना लागली, सावध आपण झालं पाहिजे. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.